तर यंदाचा बिग बॉस मराठी हा खऱ्या अर्थानं निक्कीचा बिग बॉस ठरला. कारण एंटरटेनमेंट क्वीन निक्की आली आणि सगळ्यांच्या मुखावर एकच शब्द होता, तो म्हणजे बाई. नाही, निक्की खरंच खूप अभिनंदन. खूप छान होती तुझी जर्नी. खूप पाहून तुला छान वाटलं आणि अर्थात महाराष्ट्राच्या सगळ्यांचं प्रेम तू जिंकलेलं आहेस. त्यामुळे तुझ्यासाठी ही जर्नी किती अमेझिंग होती. खूप छान वाटलं मला ॲक्च्युली. मराठी बिग बॉस माझ्या हृदयाला खरंच या जर्नीने टच केलं आहे. कारण की हिंदीमध्ये मला इतकं आपुलकेपणा नाही वाटला. इथे लोकांनी मला इतकं प्रेम दिलं आहे ना, म्हणजे मी काय सांगू. मग तो भाऊचा धक्क्यावरचा राग असो किंवा बिग बॉसचा ओरडा असो का त्यांचं पनिशमेंट असेल, मला सगळ्यांमध्ये ते प्रेम वाटलं. आणि ते माणसं जे कंटेस्टंट होते ते म्हणजे आपली माणसं असं मला वाटलं. आपुलकी वाटली. हो खरंच. आणि ठीक आहे, काही जण माझे फ्रेंड्स नाही झाले, पण ते मला असं वाटतं की ते ते माझेच माणसं आहे. बिकॉज एक मराठी मुलगी आणि हे सगळे महाराष्ट्रीयन्स होते. वेगळ्या वेगळ्या भागातून आले होते. त्यामुळे मला खरंच खूप वाटलं की ते सगळे माझी माणसं आहेत. नाही, अर्थातच खूप अपेक्षा वाढल्या होत्या जेव्हा तू आलीस, की अरे ही तर हिंदी बिग बॉस केलंय. हो. तुझ्यासाठी काय तो बॉल गेम होता, की तुला काय हे ट्राय करायचं होतं, काय होतं डोक्यात तेव्हा? सगळ्यात पहिले साईन करायच्या आधी त्यांनी मला सांगितलं होतं की ही न्यूज बाहेर नाही आली पाहिजे. अँड आय वॉज रिअली व्हेरी एक्सायटेड अँड लुकिंग फॉरवर्ड की नाही मला ही न्यूज बाहेर द्यायचीच आहे. कारण की मीडिया फॅन्स हे तर वेडे होतील की अरे बापरे ही मराठी बिग बॉसमध्ये चालली आहे. आणि पण माझ्यावर एक प्रेशर होता की हा सीझन मला गाजवायचा आहे एनी हाऊ. मग ते काही असेल, मग ते जे नवीन सदस्य आहे त्यांच्यासोबत छान राहून किंवा त्यांच्या अगेन्स्ट जाऊन. पण जेव्हा मी आत गेले मला समजलं अरे बापरे सगळे माझ्याच अगेन्स्ट आहे. नाही, अर्थात पण ती जर्नी खूप वेगळी होती आणि अर्थात खूप अप्स अँड डाऊन्स होते. एक असाही पॉइंट आला जेव्हा घरचे सगळे एका बाजूला होते आणि तू एकटी पडली होतीस, तेव्हा कसं वाटत होतं? का तरी तू जी स्ट्रॉंग आहेस तशी तू खंबीर होतीस, काय होतं? ते म्हणतात ना जंगलचा राजा लायनच असतात आणि ते दुसऱ्या प्राण्यांसोबत मिसळत नाही. कारण की त्यांच्या अवतीभवती जर कोणी आलं तर माहिती आहे मग शेरनी काय करते. त्यामुळे जेव्हा मी एकटी पडली होती तेव्हा माझ्या डोक्यात हाच विचार होता की एकटं राहून जे सुख भेटतं ना ते ग्रुपमध्ये राहून भेटत नाही. कारण की ग्रुपमध्ये राहून जरी ते सुखी होते तरी पण चर्चा त्या एकट्या माणसाचीच होत होती. त्यामुळे आय वॉज व्हेरी स्ट्रॉंग. आणि मी धन्यवाद करते माझ्या देवाचं की त्यांनी मला त्या प्रसंगात एकटं पाडलं आणि तिथून मी एकटी स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल म्हणून अजून एक वेगळी माझी पर्सनॅलिटी बाहेर आली. नक्कीच. आणि मला अर्थात बरेच विषय आहेत आज बोलायला, पण काही अगदी इम्पॉर्टंट असे की जेव्हा अभिजित सोबतची तुझी मैत्री सुद्धा एक वेगळी होती, आम्हाला एक वेगळी निक्की दिसली. तुलाही असं वाटलं? खरंच वाटलं. कारण की मी या शोमध्ये हे डिसाईड करून गेली होती की माझं इमोशनल पार्ट ना बाहेर नको यायला. कारण की माझं सगळं ओव्हर आहे. मग ते ड्रामा असेल तिथे ओव्हर आहे, मग ते ॲक्टिंग असेल तर तिथे ओव्हर ॲक्टिंग आहे, मग ते रडणं असेल तर तिथे मी माझे इमोशन्स कंट्रोल नाही करू शकत. ते ओव्हर जातं. तुम्ही बघितलं जेव्हा अरबाज बाहेर गेला होता, इट्स फुल ऑफ लाईफ. कारण की जेव्हा अरबाज बाहेर गेला होता जे मी जास्त अरे बापरे ते म्हणजे माझी हालत खराब होती. म्हणजे मी ही निक्की आहे, मी हे स्वतःला मान्यच केलं नव्हतं. माझी इतकी रडताना आम्ही कधीच अरे बापरे. मी स्वतःला असं बघितलं नव्हतं. पण ते जे इमोशन्स फुटून फुटून बाहेर आले ना ते बापरे. पण मला छान वाटलं की अभिजितसोबत माझी जोडी एका बंधनात बांधल्या गेली होती आणि प्रेक्षकांना एक नवीन निक्की म्हणून दिसली. कारण की या घरात जेव्हा आपण जातो ना तुमचे प्रत्येक कलर्स बाहेर आले पाहिजे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रेक्षक. कारण की एकच प्रकारचं तुमचं जर इमोशन असेल ना तर ते एका ॲक्टरसाठी पण बाहेरच्या जगात कामाला येणार नाही. तर एक पर्सनॅलिटी म्हणून लोकांनी माझं सगळं बघितलं आहे. एक रूड नेचर बघितलं आहे, एक सॉफ्टनेस बघितलं आहे, एक इमोशनल साईड बघितले, माझ्या फ्रेंड्ससाठीचे फिलिंग्स बघितले, फनी पार्ट बघितला आहे, एंटरटेनिंग पार्ट बघितला आहे. सो आय एम हॅपी की माझं जर्नी हे फ्रूटफुल होतं. आणि हे सगळं पॉसिबल होतं ओन्ली बिकॉज ऑफ द अदर कंटेस्टंट. कारण की जर त्यांनी माझा साथ दिला नसता, कुठल्या म्हणजे एक नेगेटिव्ह साईडमध्ये जर त्यांनी माझा साथ दिला नसता तर मी एकटी या शोला पुढे घेऊन गेली नसती. पण मला असं वाटतं की पहिल्या 2 आठवड्यात तूच पुढे घेऊन जात होतीस, जेव्हा बाकीचे पिकनिक स्पॉटवर फळं खात बसले होते. हो, मीच ऑब्व्हियसली पुढेच घेऊन जात होती. कारण की पूर्ण प्रेशर मी माझ्या खांद्यावर घेतला होता शोचा. कारण की ज्या शोमध्ये निक्की तंबोली आहे तो गाजलाच पाहिजे हे माझं मोठं होतं. आणि मी स्वतःला नेगेटिव्हसुद्धा दाखवलं. हेही विचार केला नाही की निक्की तू कशी दिसते बाहेर, ओन्ली बिकॉज ऑफ द शो. कारण की खूप रिस्पेक्ट आहे मला कलर्स मराठीसाठी आणि बिग बॉससारख्या शोसाठी खूप रिस्पेक्ट आहे. कारण की त्यांनीच मला बनवलं आहे. सो हा प्रेशर घ्यायचा इट वॉज व्हेरी क्लिअर की
मी जर प्रेशर घेतला नाही गेम तुला दाखवायचा असं होता ते. एक्झॅक्टली, कारण की जर मी चालवला नाही तर कोण चालवेल, कारण की कोणाला माहिती नव्हतं की काय करायचं. सगळ्यांना वाटायचं की कामं करायचे घरात. नो, इट्स नॉट ओनली अबाउट कामं करायचे. कामं इज अ पार्ट ऑफ अ गेम, बट गेमसुद्धा तुम्हाला खेळायचं आहे. एंटरटेनिंग करायचं. प्रेक्षक तुम्हाला का बघतायत? जर तुम्ही बोरिंग नुसतं भांडे घासाल तर प्रेक्षक तुम्हाला बघणार नाही. सो इट वॉज माय हे काय म्हणतात, हे माझं रिस्पॉन्सिबिलिटी होती की जेही मी करते, भले मी नेगेटिव्ह जाऊ किंवा पॉझिटिव्ह जाऊ, मी माझ्या मनाची राणी आहे आणि जे मला वाटेल तेच मी करेन. मी कोणाचं कधी ऐकून काहीच केलं नाही आहे. आणि अर्थात घरातल्यांबद्दल आता बोलूया की कोणाबरोबर कशी नाती रंगली, काय वाटतंय तुला? म्हणजे अर्थात वर्षाताईंसोबत एक वेगळं, नंतर जे काय अप्स अँड डाऊन, पण नंतर तुमची एक मैत्री झाली, जान्हवी सोबत मैत्री झाली होती. सगळ्यात पहिले मी अरबाजचं नाव घेईल, कारण की या शोमध्ये जर माझा प्रवास कोणाला दिसला असेल, एक इंडिव्हिज्युअल नंतर दिसली जेव्हा तो बाहेर गेला होता, किंवा सुरुवातीला दिसली, पण मधला जो काळ होता तो ऑब्व्हियसली अरबाजमुळेच गाजला आहे. कारण की जर तो नसता माझ्यासाठी इतका पॉझिटिव्ह, किंवा त्यांनी जर माझं एवढी केअर केली नसती, आमच्यात जी नोकझोक व्हायची ती म्हणूनच व्हायची कारण की आम्ही इतके क्लोज झालो होतो ॲज अ फ्रेंड. आम्ही एकमेकांचं फक्त मनही नाही सांभाळलं, एकमेकांचं डोकं घेऊन गेममध्ये सुद्धा पुढे जात होतो. जर तुम्ही म्हणाल की बघाल, हो, कारण की अभिजित आणि मी फक्त एकमेकांचे मन समजायचे, पण आम्ही कधी गेम सोबत नाही खेळलोय. पण अरबाज आणि मी, आम्ही दोघांनी असंच ठरवलं होतं की बाबा गेमसुद्धा आपल्याला खेळायचं आहे. नुसतं इथे नाती नाही सांभाळायची. नाती, एक ह्युमन बिंग आहे तर तुमचे नातीसुद्धा जुळल्या जातील, पण गेमसुद्धा खेळायचा आहे. कारण की जो गेम नाही खेलेगा वो घर के बाहेर जाएगा. तर आम्हाला गेमसुद्धा खेळायचा होता. काल आम्ही तुम्हाला पाहिलं, तुम्ही काय डेटवर गेला होता? टाका. हो, तो म्हणजे इट वॉज जस्ट अ प्लॅन डिनर, बट नंतर तो म्हटला की चल तुला घेऊन जातो डेटवर, अँड आय वॉज लाईक ओ ओके. नक्कीच आम्हाला तुम्हाला तुमच्या जोडीला पुन्हा पुन्हा बघावं असं वाटेल. खूप लाजते, कारण की माझे असे म्हणजे ऑब्व्हियसली रुमर्स खूप बाहेर आले की मी याच्यासोबत आहे, पण असं कधीच नव्हतं हे खरं. आताही खरं नाही आहे, बट हां, तो मला काल डेटवर घेऊन गेला हे खरं होतं. क्या बात आहे. आणि तुमच्या जोडीला आम्हाला पुन्हा पडद्यावर सुद्धा पाहायला आवडेल, त्यामुळे एकत्र काम करायची. ऑफकोर्स वाय नॉट. आम्हाला खूप ऑफर्स पण येत आहे. सो खूप लवकरच तुम्ही सगळे आम्हाला एक सोबत प्रोजेक्टमध्ये बघाल. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे जे तू म्हणली होतीस की ही शेवट नाही तर ही सुरुवात आहे. खरं सांगू तर मी कधीच नाही लाजायची. काय माहिती या पोरांनी काय जादू केले, मी खरं लाजायला लागली आहे. नक्की लाजताना पाहून खरंच खूप छान वाटतं आणि आम्हालाच म्हणावं असं वाटतं बाई. आणि अर्थात फक्त आता काही सदस्यांबद्दल क्विकली बोलूया की जान्हवी सोबत एक जे काय भांडण पण झालं, पण नंतर तिला तूच साथ दिलीस आणि हे ती मान्यही करते. अच्छा, हो. ॲक्च्युली काल तिला अरबाजचा फोन आला होता. नाही, तिने फोन केला होता अरबाजला, आणि मी अरबाजसोबतच बसली होती. तर आम्ही सगळे बोललो, आणि ती म्हणत होती की ती अलिबागला होती आणि ती आज मला भेटायला येणार आहे. सो आम्ही तिघं मे बी आज कुठेतरी बाहेर जाऊ परत. पुन्हा तुम्ही भेटत आहात. हो, डेफिनेटली. कारण की ती जी बॉन्ड आम्ही बनवली होती घरामध्ये ती फेक बिलकुल नव्हती. ओनली भाऊच्या धक्क्यावर तिला म्हटलं होतं की तू शॅडो दिसते, तर तिला खरंच मलाही मनाला वाटलं असतं, वाईट वाटलं असतं जर मला असं कोणी म्हटलं असतं तर. पण ती एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी खरंच आहे. ती तिच्या पायांवर उभी होती शोमध्ये, आणि तिच्या बलबुत्यावर ती शोमध्ये खूप पुढे गेली आहे. आणि 10 लाख 9 लाख सुद्धा तिने कमवले आहे, विच इज व्हेरी स्मार्ट. तिने एंडपर्यंत गेम सोडला नाही आहे, तिच्या हातात गेम होता. सो शी इज व्हेरी क्लेवर, व्हेरी स्मार्ट. आणि हो, ती खरंच तिने मला खूप सपोर्ट केलं आहे, मीही तिला सपोर्ट केलं आहे. आणि जे नाती आम्ही घरात बनवले होते ते खरंच फेक नव्हते, ते इट वॉज ऑल जेन्युइन. आणि म्हणूनच आम्ही हेच डिसाईड केलं की बाहेरसुद्धा आम्ही ॲज अ बेस्ट फ्रेंड्स किंवा ॲज अ सिस्टर राहू. आणि वर्षाताई सुद्धा म्हणल्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये की त्यांनाही तुला भेटायचं आहे नंतर. वर्षाताईंनी मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं, जे मी बघितलं नव्हतं. माझ्या फॅन्सनी मला सांगितलं की लवकर बघ, मॅमनी तुला फॉलो केलं, फॉलो बॅक कर. मी म्हटलं हो करते, आणि मी पण फॉलो बॅक केलं. जे झालं ते त्या घरातच राहिलं. बिकॉज इट वॉज ऑल्सो पार्ट ऑफ द गेम. आणि सुरुवातीला कसं आपल्याला एक दुसऱ्यांचं नेचर माहीत नसतं, तर सगळ्यांना वाटतं की एकापेक्षा एक ग्रेट आहे, तो आपण पण ग्रेट व्हायचं कोशिश करतो. म्हणून ते भांडणं झाले होते, माझ्याकडून डिसरिस्पेक्ट झाला होता, जे मी हात जोडून माफी पण मागितली त्यांची. आणि मला कळालं होतं की आर्टिस्ट लहान असो का मोठं असो, प्रत्येकाची रिस्पेक्ट केलीच पाहिजे मनापासून. नक्कीच. आणि आता आपण बोलूया काही खास क्षणांबद्दल. सर्वात स्पेशल मोमेंट तुझा बिग बॉस मराठीच्या घरातला काय होता, सर्वात स्पेशल, जो तुला कायम लक्षात राहील? खरं स्पेशल मोमेंट नेहमी बदलत आहेत, पण आत्ता एक स्पेशल मोमेंट लक्षात आली.
या घरात मी कधीच कॅप्टन बनली नसती, कारण की कॅप्टन बिग बॉसच्या घरात फक्त बहुमतनी बनतो, विच इज व्हेरी क्लिअर. आणि माझ्याकडे सुरुवातीला ग्रुपचा पण बहुमत नव्हता. इन्सिक्युअर झाले होते बहुतेक तुला पाहून. नाही म्हणजे सी अरबाज वॉज व्हेरी हॅपी, जान्हवी थोडीशी हे झाली होती, अरे बापरे माझे भांडणं होतील निक्कीसोबत अँड ऑल. त्यांनी पण माझा गेम पाहिला होता, पण ते लोक ॲक्सेप्ट करत नव्हते की आम्ही तुला बघितलं आहे. इन्सिक्युअर नाही म्हणता येईल, पण त्यांना असं वाटलं की मी एक टफ कॉम्पिटिटर आहे आणि म्हणून ते मला कॅप्टन बनू देत नव्हते. पण मला अरबाज बोलला होता की तुला बड्डे गिफ्ट काय पाहिजे, आणि मी त्याला म्हटली होती मला कॅप्टन्सी पाहिजे, मला कॅप्टन व्हायचं आहे आणि तूच मला ते गिफ्ट देशील, कारण की तुझ्याकडूनच मी एक्सेप्ट करते आणि तुझ्यावर माझा हक्क आहे आणि माझ्यावर तुझा हक्क आहे की तूच मला हे दे. तर योगायोगात बिग बॉसनी तसा प्रसंग आणला आणि मला माझी कॅप्टन्सी भेटली. म्हणजे ते तो बर्थडे घरात तर छानच झाला होता. कॅप्टन्सी खूप महागात पडली, कारण की कॅप्टनमध्येच मी बंधनात पडली होती आणि नंतर मग खूप वांदावांदी झाली, बापरे बोंबा बोंब. ड्रामा वेगळा झाला. तर बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक सदस्याला मी हा प्रश्न नेहमीच विचारते की तुमच्या प्रवासाला एखाद्या सिनेमाचं नाव द्यायचं असेल तर, आणि हिरोईन तर मेरे सामने ही आहे, तर ऑफकोर्स त्या सिनेमाचं नाव काय असेल? हे सांगायची गरज आहे का? क्वीन. येस. खूप खूप छान वाटलं आणि यापुढे आमच्या मराठी सिनेमात तुला काम करायचंय? डेफिनेटली हो, करायचंय. आता मी वाटच पाहते की कुठला पहिला प्रोजेक्ट येते आणि मी कधी साईन करते. मराठी हिंदी सिनेमा सगळं 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 होऊन जाऊ दे. करणारच. थँक्यू सो मच निकी, अँड कीप रॉकिंग. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.